यायचा आहे. आपण आहोत मॅन ऑफ द मॅच. चांगली खेळी, चांगली फलंदाजी आपल्या माध्यमातून राहिले. गणेश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जाऊया विद्यमान सामन्याकडे. आपण पाहतोय विद्यमान सामनास श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब क्रिकेट संघ गावडी विपक्ष गजापूर 11. गजापूर नक्कीच फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं विक्रांत आणि मिलिंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू यावेळेस क्या बात आहे, फटका चांगला आहे, अंतर देखील गाठलंय. पहिल्या चेंडूवाला एक आसमानी टोला. इट्स बिग. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. चेंडू झालाय पुन्हा एकदा सीमा रेषेफ पार. यावेळेस मात्र आलाय चौकार. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. धावा झाले 10. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत. मासवडे संघ, भोसलेवाडी संघ आणि येळवण जुगाई संघ आपण देखील यायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपल्याला सन्मानित नक्कीच केलं जाईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो योगेश. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती आहे. यावेळेस एक डॉट चेंडू येतोय. याने इथे आता काय करताय. बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळाले. विकेट आले कोणाची. मोठा मासा इथे मात्र गळायला लागलेला आहे. विक्रांत कावळे बॅक टू पवेलियन. करतोय विक्रांत सारखा मोठा खेळाडू, माताबर खेळाडू मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच नेक्स्ट बॅट्समॅन आपण पाहतो इनेट नंबर 3 वर सागर. चला नक्कीच आयोजकांच्या कोण सूचना आहेत. जेवणाचं कोण राहिलं असेल आपण जेवण घ्यायचं आहे आणि पत्रावळी मात्र एका ठिकाणी आपण जमा करायची आहे. नक्कीच वाईट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. एक आव्हान धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 11 या आकड्यावर. 11 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा कॉल करेल मासवडे, भोसलेवाडी आणि येळवण. त्याला भोसलेवाडी संघाचे एखादा प्रतिनिधी देखील आपण यायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित नक्कीच केलं जाईल. यावेळेस फुल टॉस चेंडू, वन बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषे पार. चेंडू झालाय फरार. आणखी एक चौकार. पुढचा चेंडू
अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा होते पंचांचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर योगेश. पुन्हा एकदा डॉट चेंडू. क्या बात आहे, अचूक टप्पा. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज योगेश यांचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली. नक्कीच 16 धावा खर्च केल्यात, एक विकेट, महत्वाची विकेट इथे मात्र स्वतःच्या खात्यामध्ये अर्जित केले, प्राप्त केले. विक्रांतला माघारी परतवले आणि पॉवर प्लेचा षटक इथे मात्र संपताय. एक षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागले 16, एक बाद 16 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये गजापूर 11 संघाची पाहायला मिळते. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सुशांत सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज आहे. चला मित्रांनो, स्पीडअप घ्या, विनंती असेल. पुढचा चेंडू. यावेळेस मिस टायमिंग शॉट स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये घेतील का? नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स कॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 18 या आकड्यावर. नक्कीच उंबरलीचं हे गोल मैदान नक्कीच एक नेत्रदीपक 16 सुसज्ज असं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच मैदान मालकांचं देखील कौतुक करावं लागेल. यावेळेस शॉर्ट सिलेक्शन भारी चांगलं आपल्याला पाहायला मिळालं, मात्र झेल होतं धरतीला दान. झेल ड्रॉप, एकदा वर्जित केली गेले. धावफलक एकने पुढे सरकतोय. नक्कीच इथे मात्र चुकांना माफी नाहीये आणि या चुका मात्र नक्कीच सामन्यावर नक्कीच परिणाम करतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज सुशांत. रिव्हर्सचा फटका आणि इथे मात्र सक्सेसफुल फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार. आणखी एक चौकार. चला चालू करायचं आहे, स्पीडअप घ्यायचा आहे. नक्कीच सामन्याला थोडीशी गती द्यायची आहे. या 4 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 23 या आकडे. यावेळेस मिस टायमिंग शॉट स्वतःच्या देत आहेत आणि इथे मात्र काय करतात प्रयत्नामध्ये विकेट आले. विकेटचं होतं पतन. धक्का क्रमांक 2 लागतो. हॅलो हॅलो, गजापूर 11 ला दुसरा धक्का या ठिकाणी मात्र सागरला इथे मात्र माघारी गोलंदाज सुशांत याने. हॅलो हॅलो, या ठिकाणी इथे मात्र सन्मानित केले जाते. फटका चांगला आहे. झेल पुन्हा होतोय. संघाला देखील सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं. आपण सहभागी झाला ज्या खेळाडूंनी देखील आयोजकांच्या वतीने असोसिएशनच्या वतीने देखील पुढचा चेंडू.
हॅलो हॅलो चेक हॅलो 26 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 2 गडी नक्कीच तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळाले. विक्रांत आणि सागर. आता मात्र मिलिंद आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गजापूर 11 संघाकडून शेव गोलंदाजीसाठी सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं संजय पाटील गावडी संघाकडून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. रायडामध्ये विकेट. यावेळेस क्या बात आहे. अचूक टप्पा. अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रण. फलंदाजाला मात्र डॉट बॉलचं आमंत्रण. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावा लागले तब्बल 26. 26 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट बॉल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. नक्कीच फलंदाज बीट करतायत. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. बॉल जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. नक्कीच या ठिकाणी आयोजकांच्याकडून सूचना आहे. कोणी जेवणाचं बाकी असेल आपण जेवण करून घ्यायचं आहे. नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून चांगला उपक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्क्वेअर कट केला डीप मध्ये. प्रोटेक्शन. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आला. ट्रॅव्हल्स. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा नक्कीच या ठिकाणी अर्जित केल्या गेल्यात आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 28 या आकड्यावर. नक्कीच पुन्हा एकदा सूचना असेल कोणी जेवणाचं बाकी असेल आपण जेवण घ्यायचं आहे. यावेळी डॉट चेंडू. क्या बात आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल संजय यांचा. नक्कीच धावगतीला बेड्या घालण्यास नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करतात आणि प्रयत्नामध्ये यशस्वी ठरतायत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मिस टायमिंग शॉट. चेंडू खाली फिल्डर येतो आणि इथे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील चेंडू मिळाला नाहीये. ड्रॉप. कॅच ड्रॉप होतो आणि धाव फलकावर धाव 1 ने वाढते. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 29 या आकड्यावर. यावेळेस चांगला फटका मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून. क्रिकेट विश्वामध्ये अगदी सेफ फटका. चेंडू झाला सीमारेषे पार. फरार. चौकार. आणि या 4 धावेच्या मध्ये नक्कीच धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 33 या आकड्यावर. 33 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. गजापूर 11 संघ. चला या पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. कडवे किंग्स मुंबई विपक्ष ARCC मुंबई बुरंबाळ. कडवे किंग्स मुंबई विपक्ष ARCC बुरंबाळ. दोन्ही संघाच्या संघनायका नाणेफेकीसाठी यायचं आहे. भोसलेवाडी संघाच्या संघनायकाला देखील विनंती आहे पण आपण आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. शेवटचा अंतिम आणि स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश गोलंदाजीसाठी. स्टेप आउट करून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 धाव तर अर्जित केली गेले. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. पुढचा चेंडू. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटची लिडिंग आहे. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. धक्का क्रमांक 3 लागतोय तो गजापूर 11 संघाला. विकेटचं पतन. मिलिंद बॅक टू डग आउट. हॅलो हॅलो हॅलो. सुशांत येतात नवीन बॅट्समन. नवीन फलंदाज आपण पाहतोय. इनॅट नंबर 5 वर. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका चांगला आहे. अंतर देखील गाठलंय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जातोय सीमारेषे पार.
आणखी एक तडाखा, इट्स मॅक्झिमम षटकार. चला बुरबाळ संघाचे संघनायक आपण देखील यायचं आहे. नक्कीच या ठिकाणी कडवे संघाचे संघनायक आमच्याशी जोडलेले आहेत. हाफ ट्रॅकर हुक केला, डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, चेंडू जाईल. सीमा रेषे पार, आणखी एक चौकार. नक्कीच 4 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तब्बल 44 आकड्यावर. 44 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळेस ब्लॉक अनहोल करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळेल. एक धावा अर्जित केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र थोडासा फंबल दरम्यान 2 धावा झाल्यात मुक्कांबल. आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 46 आकड्यावर. आणि 4 षटकांचा खेळ संपतोय या सामन्याचा. नक्कीच पूर्वार्ध संपतोय, धावफलकावर धावा लागले तब्बल 47 धावांचं आव्हान सेट केलंय या ठिकाणी गावडी संघासमोर. चला बुरबाळ संघ आपण देखील यायचं आहे. नाणेफेक केली जाईल या पुढील होणारा सामना. शेवटचा सामना आपण पाहतोय कडवे किंग्स मुंबई विपक्ष ARCC बुरबाळ. चला या पुढील सामना आपण पाहणार आहोत. चला प्रकाश पाटील साहेब या, आपण नॉनफिक करायचे आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शेवटी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्माननीय आदरणीय सूरज निकम साहेब यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. यांचं देखील आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच बुरबाळ संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय कडवे किंग्स मुंबई संघाला. चला सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल. चला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय संजय, नॉन स्ट्रायकिंग एंडला कृष्णा. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज शुभम. पहिला चेंडू, क्या बात है, अचूक टप्पा. पहिला चेंडू आलाय डॉट. इथे मात्र सुरुवात चांगली झाली आहे. तब्बल 47 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलाय गावडी संघासमोर.
गजापूर 11 संघाने गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय राईट द विकेट शुभम. इथे मात्र बॅटची लिडिंग एज बॅकअप चांगला आपल्याला पाहायला मिळाला यष्टनच्या मागे. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवल्यात आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. धावपलकावर धावा लागली एक. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल. यावेळेस थोडंसं शफल होऊन करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र प्रयत्न सफल ठरतोय. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अवंतर धावसंख्येने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. नक्कीच या ठिकाणी सांगायला आवडेल यंगस्टार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं नक्कीच आपल्या भेटीला येत आहे. सर्व खेळाडूंनी नक्कीच या स्पर्धेचा आपण लाभ घ्यायचा. यावेळेस फटका चांगला आहे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू झालाय फरार सीमारेषे पार. इट्स बॅक देवम चौकार. भोसलेवाडी संघाला इथे आता सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, बिघडतंय काय? नो +2 अशा 3 धावा मिळतील. नक्कीच 3 धावा अर्जित केल्या गेल्या. 3+1 अशा 4 धावा मिळतील. सॉरी माफ करा, 4 धाव्यांच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 10 या आकड्यावर. फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. यावेळेस मिस टायमिंग शॉट, फ्री हिटची संधी. इथे मात्र काय काढताय, फ्री हिट आहे, फलंदाज बाद नसणार आहे. नक्कीच या ठिकाणी सिद्धेश सर देखील सांगत होते आपण शरीराने मैदानात आहात, मनाने मात्र कुठेतरी बाहेर आहात. फ्री हिटचा इथे मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सुंदर असं पुढचा चेंडू क्या करतय काय. पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलाय, पंचांनी दंडित केलं. नक्कीच गोलंदाजाला थोडस महागडी गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भीमर असेल, नक्कीच या ठिकाणी गोलंदाजामध्ये देखील बदल करावा लागेल का. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ओके फ्री हिट असेल. पुढचा चेंडू इथे मात्र काय करताय, डॉट चेंडू कम बॅक केलाय गोलंदाज शुभम याने, की थोडस महागडे षटक राहिलंय. 12 नक्की धावा धावपलकावर लागलेत. अजूनही 35 धाव्यांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असेल 18 चेंडू मध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. नाही जवळजवळ 5 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. गजापूर 11 संघ आपण थोडंसं स्पीडअप घ्यायचा आहे, विनंती असेल.
हॅलो. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर अविनाश सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सलामीला आलेले दोन्ही सलामीवीर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खेळपट्टीवर सज्ज आहेत संजय आणि कृष्णा. 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. हाफ टॅकर चेंडू हुक केलाय डीप बॅकवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू झालाय फरार. संजयच्या बॅट मधून आणखी एक तडाखा. इट्स चौकार. चला खेळाडू खेळाडू कोणी बाहेर जायचं नाहीये. खेळाडू आपण या. पंच पंच चौकार आहे ना. चौकार आहे आणि या 4 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावर. हॅलो शेख. ते मात्र दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज कमबॅक करताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कडवे किंग्स मुंबई आणि ARC बुरंबाळ संघ यामध्ये नाणेफेक झाले. बुरंबाळ संघाने नाणेफेक जिंकले. इथे मात्र नजाकत गॅप मध्ये गॅप शोधून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकदा वर्जित केले गेले. एकेरी दुहेरी धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. नक्कीच आता मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे गावडे संघासाठी. यावेळेस मात्र पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अभांतर धावसंख्येने नक्की धावफलक पुढे सरकतोय. 18 या आकड्यावर. 18 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सलामीला आलेले सलामीवीर दोन्ही अजूनही सज्ज आहेत. नक्कीच थोडं संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात संजय आणि कृष्णा आणि यामधून बाहेर पडणं नक्कीच गरजेचं आहे गावडी संघाच्या अनुषंगाने. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय अविनाश. सुयोग नक्कीच नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातो. नक्कीच या सामन्यामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. नक्कीच आतापर्यंत शुभमने देखील चांगली गोलंदाजी केली. अविनाश देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू जातो डीप मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकदा वार्जित केले. दुसरी धाव देखील चित्ताच्या चपळाईने पूर्ण केले. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 20 या आकड्यावर. हळूहळू धावफलक पुढे सरकतोय. ते मात्र थोडस गेर करावे लागतील घ्यावे लागतील. गेर टाकावा लागेल गावडी संघाच्या फलंदाजांना. 13 चेंडू आणि 27 धावांची गरज नक्कीच या ठिकाणी आहे. यावेळेस मिस टायमिंग शॉट. विक्रांत येतात चेंडू खाली. ते मात्र झेल होत आहे ड्रॉप. दरम्यान 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्या. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 22 या आकड्यावर. चला असोसिएशन कमिटी आपण कोणी असाल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. असोसिएशन कमिटी अमोल पिंपळे, राजू, राजेश जाधव,
नरेश गोपाल साहेब आपण देखील या वेळेस नक्कीच पुढील स्पर्धेचे या ठिकाणी लॉट्स पाडले जातील. स्पर्धेचं वेळापत्रक या ठिकाणी तयार केलं जाईल. अमोल पिंपळे, नरेश गोपाळ आणि राजेश जाधव नक्कीच आपण आहात. या ठिकाणी आपण व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच यापुढे आपण पुढच्या संडेला आपण पाहणार आहोत श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसरं. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागलेत मात्र 22. अजूनही 25 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 12 चेंडूमध्ये 25 धावा आणि जवळजवळ 10 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 6 मिनिटांमध्ये नक्कीच आपल्याला 2 षटकं हाताळायची आहेत. गोलंदाजी मार्कवर लिडिंग एज आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर आली विकेट. धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो गावडी संघाला. विकेटचं पतन. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज. इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर. विजयचा खेळ. विजय बॅक टू डक आउट. या स्पर्धेला यांचं देखील आगमन झालेलं आहे. नक्कीच या स्पर्धेला आपण भेट दिली तर आयोजकांच्या वतीने आपलं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र फेअर डिलिव्हरी डॉट चेंडू येतोय. नऊ चेंडू आणि 25 धावांची गरज. आतापर्यंत 2 विकेट गेल्यात. एकही धाव खर्च केलेला नाहीये गोलंदाज सागर याने. नक्कीच चांगली गोलंदाजी राहिले सागर याची. पुढचा चेंडू ब्लॉक आणि होल करण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल गोलंदाज सागर याचं. आणि नक्कीच टाळ्या वाजत आहेत. नक्कीच सागर सर टाळ्या वाजवण्यासारखी कामगिरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते सागर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर राईटामध्ये विकेट सागर. यावेळेस मिस टायमिंग शॉट. खेळाडू आहेत आणि इथे मात्र 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू होतोय ड्रॉप. झेल होतोय ड्रॉप. आणि इथे मात्र वारंवार चुका या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळतात. सात चेंडू आणि 22 धावांची गरज. यावेळेस अलंग कार्पट चेंडू जातोय लॉंग ऑफच्या मध्ये. आणि इथे मात्र थोडस कलेक्शन खराब आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच कलेक्शन चांगलं झालं असतं तर नक्कीच सामन्याचं चित्र नक्कीच वेगळं असतं. चला
14 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 2 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचं आहे, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल गजापूर 11 संघ. नक्कीच चला गजापूर 11 आपण नक्कीच थोडा वेळ घेत आहे. विनंती असेल आपण थोडं स्पीडअप करायचं. विक्रांत गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. नक्कीच 1 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र काय घडतंय, धावपाच्या स्वरूपात विकेट आले. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक 4 लागतोय तो गावडी संघाला. गावडी धावफलकावर धावा लागले तब्बल 27. अजूनही 20 धावांची गरज असेल. नक्कीच रिव्ह्यू मागितला गेलाय रनआउट साठी. थर्ड अंपायर तिसरे पंच आपण माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील यायचा आहे. तिसऱ्या पंचांसाठी नक्कीच रिव्ह्यू मागितला गेलाय. रनआउटचा कॉल आहे. ऑन फील्ड पंचांचा देखील स्ट्रायकिंग एंडचा रनआउटचा कॉल आहे. नक्कीच जो खेळाडू बाहेर गेलाय तोच त्याचीच विकेट आहे. नक्कीच पंचांचा थर्ड अंपायरचा निर्णय आहे. जो खेळाडू बाहेर गेलाय त्याचीच विकेट आहे. पंच विक्रम सर, प्रमोदची विकेट आहे. थर्ड अंपायरचा देखील निर्णय आहे. खेळाडू नक्कीच बाहेर गेलाय आणि इथे मात्र नवीन नाही रे तो तिकडे 11 नंबरचा कृष्णा. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल ना. नवीन फलंदाज आपण पाहतो योगेश. स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट चेंडू येतोय. आता मात्र गजापूर 11 संघाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. नक्कीच टाइम आउट झालाय. टाइम आउट. 16 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. एक खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्याला स्पीडअप घ्या गजापूर 11 संघ. नक्कीच विनंती. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग आहे. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाही. धक्का क्रमांक 5 लागतोय गावडी संघाला. विकेटचं पतन.
खेळवायच्या बक्षीस वितरणाचा समारोह देखील आपण करायचा आहे. नक्कीच थोडीशी आयोजकांच्याकडून विनंती आहे, सहकार्य करायचं आहे. पुढचा चेंडू यावेळेस चांगला फटका, सुरेख फटका, चेंडू फरार, सीमारेषे पार. ते धावा धावफलकावर लागले. यावेळी देखील चांगला फटका आहे, अंतर देखील गाठलं जाईल का? हो, अंतर देखील गाठलंय. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषे पार. लागोपाठ दुसरा षटकार. एक चेंडू आणि 8 धावींची गरज. यावेळेस देखील मिस टायमिंग शॉट आणि इथे मात्र काय घडतंय, लगेच काळजी घ्यायची आहे. इथे होता सामना, होतोय फिनिश. सामना जिंकलाय गजापूर 11 संघाने. हार्ड लक बॅड लक श्री विठलाई देवी क्रिकेट संघ गावडी. नक्कीच चांगला खेळ आपल्या माध्यमातून राहिला. या स्पर्धेत आपण सहभागी झाला. ज्या खेळाडू त्यांना खेळात आपल्या देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभारी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय